एक महिन्याचं पिल्लू आणि किंमत काय तर तब्बल 22,000 रुपये। आता तुम्ही म्हणाल एवढ्या पैशांचं पिल्लू कोण घेतंय राव? पण बीड जिल्ह्यातल्या मुर्शदपूर गावाच्या शरद जेथेंनी एक दोन नाही तर 4 माद्या आणि 1 नर अशी 5 बिट्टल पिल्लं घेतली, प्रत्येकी 22,000 रुपयांमध्ये। म्हणजे सुरुवातीलाच 1,10,000 रुपये लावले। आणि विशेष म्हणजे हा निर्णय घेताना आई वडिलांचाही त्यांना विरोध होता। एवढ्या महागाच्या शेळ्या आणून काय करणार? एवढे पैसे लावून यातून खरंच पैसा वाचणार आहे का? असे प्रश्न घरच्यांकडून विचारले जात होते। पण शरद यांच्या मनात एकच विचार होता, करून तर बघूया, व्यवसाय करायचा तर नीट करूया। बिट्टल शेळी पालनामध्ये पैसा आहे हे शरद यांनी अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि व्हिडिओमधून पाहिलं होतं। आपणही हा व्यवसाय करावा असं त्यांच्या मनात आलं। पण अडचण होती ती पैशांची, कारण मोठ्या आणि चांगल्या बिट्टल शेळ्या घ्यायच्या म्हटलं तर किंमत लाखांच्या घरात। मग एकदा व्हिडिओ पाहताना त्यांना कळलं की 1 महिन्याची पिल्लं बुकिंग करून घेता येतात आणि त्यांची किंमतही आपल्या आवाक्यात होती। मग काय, 4 मादी आणि 1 नर अशी 5 पिल्लं त्यांनी बुक केली, प्रत्येकी 22,000 रुपयांमध्ये। अशा प्रकारे 1,10,000 रुपयांची गुंतवणूक करून शरद यांचा शेळीपालनाचा प्रवास सुरू झाला। पिल्लांना घरी आणण्यासाठी चांगली 4 व्हीलर गाडी नेली आणि सगळ्या पिल्लांना व्यवस्थित फार्मवर आणण्यात आलं। घरी आधीपासूनच जाळीचं कंपाऊंड आणि शेड तयार होतंच, पण घरच्या गावरान शेळ्यांसोबत ही लहान पिल्लं ठेवायची नाहीत असं त्यांनी ठरवलं। मग घरातले काही अँगल वापरले, काही साहित्य बाहेरून आणलं। फक्त 20,000 रुपयांमध्ये पिल्लांसाठी स्वतंत्र पिंजरा तयार केला। आता खरी धावपळ सुरू झाली। पिल्लं अवघी 1 महिन्यांची, त्यांना लगेच नेहमीचं खाद्य देता येत नव्हतं। मग गावातल्या शेतकऱ्यांकडून गावरान गाईचं दूध त्यांनी खरेदी केलं आणि सकाळ संध्याकाळ बाटलीने दूध पाजण्याचा कार्यक्रम सुरू झाला। 5 पिल्लांसाठी रोज लागायचं तब्बल 6 ते 6.5 लिटर दूध। असं 3 महिने रोजचं सुरू होतं। पिल्लं जशी जशी वाढायला लागली तसं तसं त्यांचा खुराकही वाढवला। हरभरा, मका, पौष्टिक शेंगदाणा पेंड अशा खुराकातून पिल्लांच्या वाढीवर लक्ष दिलं आणि आज ही पिल्लं 6 महिन्यांची झाली आहेत। आता जरा गंमत बघा। ज्या पिल्लांसाठी सुरुवातीला घरचे म्हणत होते की एवढ्या महागांच्या पिल्लांमध्ये काय प्रॉफिट राहणार, त्याच पाठीची किंमत आता फार्मवर येणारे काही शेळीपालक जवळपास 40,000 रुपयांपर्यंत सांगून जात आहेत। आणि हे बघून आई वडीलही आता म्हणतात, पोरानं जे काही केलं ते योग्य केलं। पण शरद यांचा उद्देश फक्त आज पाठी विकून पैसे कमवायचा नाही। त्यांचं टार्गेट आहे की याच पाठींपासून भविष्यात जवळपास 50 मदर गोट्सचा चांगला कळप उभा करायचा। सध्या तूर भुसा, सुका चारा, मेथी घास, सुपर नेपियर आणि इतर खाद्यांचे योग्य नियोजन करून शेळ्यांचा सांभाळ सुरू आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद फक्त शेळी पालन करत नाहीत, ते इलेक्ट्रिकचं देखील काम करतात। सकाळी उठायचं, फार्मवर यायचं,